पुढचा क्वेश्चन नंबर 11. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट. या ठिकाणी आपल्याला एक स्टेटमेंट दिले एक्स बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी. याला आपण पी कन्सिडर करू. इम्प्लाइड ऑन एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी या कंप्लीट स्टेटमेंटला आपण क्यू कन्सिडर करू. सो आपल्याला बेसिकली गिवन स्टेटमेंट काय आहे, पी इम्प्लाइड ऑन क्यू. आपल्याला काय घ्यायचं त्याचं निगेशन. पी इम्प्लाइड क्यू दिस इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और क्यू. निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू. निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे काय झाला, पी. ऑरचं निगेशन अँड क्यूचं निगेशन, निगेशन क्यू. पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज, दोघांच्या मधला कनेक्टिव्ह अँड आणि दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन. पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी. त्याच्यानंतर दोघांच्या मधला कनेक्टिव्ह काय झाला याच्यामध्ये, अँड. याला काय म्हणतो मी, अँड. समोरच्या स्टेटमेंटचा निगेशन. आता समोरच्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे काय, समोर हा एक छोटा स्टेटमेंट अँड आणि हा दुसरा स्टेटमेंट आहे. याला मी काय म्हणतो, आर अँड एस म्हणतो. यांचं निगेशन घेतल्यानंतर काय होणार, निगेशन आर और निगेशन एस. निगेशन आर म्हणजे याचं निगेशन एक्स बिलॉंग्स टू एचं निगेशन काय होणार, एक्स डझंट बिलॉंग टू ए. येते लक्षामध्ये. मग ते आपण सेम या ठिकाणी करून घेऊ. अँड एक्स डज नॉट बिलॉंग टू ए हा काय झाला, निगेशन आर. समोर येणार ऑर. निगेशन एक्स म्हणजे एक्स डज नॉट बिलॉंग बी. एक्स डज नॉट बिलॉंग टू बी. या ठिकाणी हे झालं आपलं कम्प्लीट अँड फायनल आन्सर. असा ऑप्शन कुठं आहे आपल्याकडं, ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये 100% विचारा. लगेच पाहू पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो आपल्याला, द लॉजिकल एक्सप्रेशन. या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेशन दिले, याची व्हॅल्यू विचारली. 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. आता पहिल्यांदा बघा, हे पी एक स्टेटमेंट आहे. हा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे दुसरे कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि क्यू हे तिसरं स्टेटमेंट आहे. या ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा दोन्हीकडे काय आहे, कंजंक्शन आहे. दोन्ही कनेक्टिव्ह सेम आहे, त्याच्यामुळे दोन्हीपैकी कुठलाही आपण अगोदर घेऊ शकतो. सो एकतर आपण या दोघांना डिस्ट्रीब्यूट करून घेऊ किंवा या दोघांना सॉल्व्ह करून घेऊ, चालेल. मी पी ला डिस्ट्रीब्यूट करून घेतो या ब्रॅकेटवरती. काय होऊन जाईल बघा बरं, पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी. त्याच्यानंतर या दोघांच्या मध्ये ऑर आहे म्हणून या ठिकाणी मी ऑर लिहितो. पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. हे दोघं एका ब्रॅकेटमध्ये. आणि हा कंप्लीट पार्ट आपण अगोदर सॉल्व्ह करून घेतला म्हणून मी याला एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं. याच्या बाहेर काय आपल्याकडे या ठिकाणी अँड क्यू. ठीक आहे. पी अँड निगेशन पी म्हणजे ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू. तर याचा रिझल्ट ऑलवेज काय होणार, फॉल्स. हा रिझल्ट फॉल्स आला. समोर आपल्याकडे ऑर आहे आणि हा कंप्लीट स्टेटमेंट काय आपल्याकडे पी अँड निगेशन क्यू. आता बघा, जर हा ब्रॅकेट ट्रू असेल तर फॉल्स ऑर ट्रू म्हणजे ट्रू होऊन जाईल. जर हा ब्रॅकेट फॉल्स असेल तर फॉल्स ऑर फॉल्स म्हणजे काय होऊन जाईल, फॉल्स. सो बेसिकली या सगळ्याची व्हॅल्यू फक्त या ब्रॅकेटवरती डिपेंडंट आहे. त्याच्यामुळे हे बाकीचे दोन झाले रिलक्टंट. या कंप्लीट ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे फक्त हा ब्रॅकेट उरला. समोर आपल्याकडे काय आहे, अँड क्यू. आपण हा ॲज इट इज लिहून घेतला. तुम्हाला ठेवायचं तर याला तुम्ही या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवू शकता, त्याच्याने काही फरक पडणार नाही. आता स्क्वेअर ब्रॅकेट निघून गेला कारण मध्ये फक्त एवढा एकच पार्ट बाकी आहे. आता या अँड क्यूला याच्यावरती आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकू. काय होऊन जाईल बघा बरं, पी अँड निगेशन क्यू आणि समोरचा आहे अँड क्यू. या ठिकाणी कंजंक्शन, या ठिकाणी सुद्धा कंजंक्शन. दोन्ही ठिकाणी सेमच आपल्याकडे कनेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे आपण कुठलाही सिक्वेन्स घेऊ शकतो. हा ब्रॅकेट अगोदर घेतला काय नंतर घेतला काय नाही फरक पडत. या ठिकाणी मी काय करतो, दोन्ही क्यू आहेत म्हणून या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये घेतो, अगोदर घेतो. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी किंवा असोसिएटिव्ह लॉ आपण या ठिकाणी यूज करतोय. हा क्यू अँड निगेशन क्यू आहे. ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू जसं आपण या ठिकाणी केलं होतं सेम. काय होणार मग, याचा रिझल्ट इज इक्वल टू फॉल्स. समोर आपल्याकडे आहे अँड, या ठिकाणी स्टेटमेंट आहे पी. आता बघा, फॉल्स अँड पी स्टेटमेंट दिलंय. पी ट्रू असू द्या किंवा फॉल्स असू द्या, कंजंक्शनमध्ये जर एक फॉल्स आला तर त्या कंप्लीट कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काय होऊन जाते, फॉल्स. त्याच्यामुळे आपल्याकडे दिलेला हा जो स्टेटमेंट आहे त्याचा कंप्लीट रिझल्ट काय होणार, फॉल्स. ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. आणि 2021च्या सीईटी मध्ये विचारलेला हा प्रश्न आपल्या सिरीज मधला क्वेश्चन नंबर 13. काय म्हटलंय बघा, निगेशन ऑफ द स्टेटमेंट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर फॉर ऑल द रिअल नंबर्स एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, सगळे रिअल नंबर एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करतात.
आपल्याला घ्यायचं त्याचा निगेशन. आता याचं निगेशन घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल देतो. सर्व पोरांना याड लागलं हे एक स्टेटमेंट आहे. जर मला हे स्टेटमेंट चुकीचं आहे असं दाखवायचं असेल तर मला सगळ्याच पोरांना याड लागलंच नाही असं म्हणणं गरजेचं आहे का, किंवा सर्वच पोरं हुशार आहेत असं म्हणणं गरजेचं नाही. सगळ्यांना आपल्याला असं वेगळं ठरवायची गरज नाही. आपल्याला काय म्हणायचंय, एक तरी असा मुलगा आहे ज्याला याड नाही लागलंय. म्हणजे सगळ्याच पोरांना याड नाही लागलं असं म्हणायची गरज नाही. ओरिजिनल स्टेटमेंट आहे सगळ्या पोरांना याड लागलं. आपण याला काय करतोय, सगळ्या पोरांना याड लागलं हे जर खोटं ठरवायचं असेल तर आपण काय म्हणणार, नाही एक तरी असा पोरगा ज्याला याड लागला नाही. म्हणजे ती वेगळी केस झाली, डिफरंट केस झाली, निगेशनची केस झाली. त्याच्यामुळं एक तरी असा मुलगा आहे ज्याला याड नाही लागलं हे झालं या स्टेटमेंटचं निगेशन. सिमिलरली याच्यामध्ये काय होणार, सगळे रिअल नंबर्स x² + 1 = 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. हे आपलं ओरिजिनल स्टेटमेंट आहे. याचं निगेशन आपण काय म्हणणार, नाही असा एक तरी रिअल नंबर आहे. एक तरी रिअल नंबर म्हणजे फॉर सम x दॅट बिलॉंग्स टू R x² + 1 ≠ 0. म्हणजे काय म्हणतोय आपण, असा एक तरी रिअल नंबर आहे जो x² + 1 = 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. ते झालं ओरिजिनल स्टेटमेंटचं निगेशन. ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. बघता बघता आलेला आहे पोरांनो क्वेश्चन नंबर 14. काय म्हणतोय बघा, द लॉजिकल स्टेटमेंट P implies on Q and Q implies on negation P is equivalent to 2021 मध्ये विचारला क्वेश्चन आहे. आता आपल्याला माहिती आहे P implies Q चा अर्थ काय होतो रे, निगेशन P और Q. याला मी घेऊन टाकला SD, या ठिकाणी अँड ठेवून दिला. Q implies negation P काय होणार, निगेशन Q और निगेशन P. ठीक आहे, पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. आता या दोन्हीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला और निगेशन P आणि और निगेशन P काय दिसतोय, कॉमन. एक स्टेटमेंट आणि एक कनेक्टिव्ह जर कॉमन असेल तर त्यांना आपण कॉमन घेऊ शकतो. काय होऊन जाईल बघा बरं, निगेशन P और या ब्रॅकेटमध्ये काय उरला Q, त्याला आपण घेऊ दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, हा झाला Q. या दोन ब्रॅकेटच्या मधला कनेक्टिव्ह अँड याच्यामध्ये घेतला निगेशन Q उरला. या ठिकाणी हा काय झाला, निगेशन Q. Q अँड निगेशन Q म्हणजे ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू. याची व्हॅल्यू ऑलवेज काय येणार, फॉल्स. हा घेतला आपण फॉल्स. या ठिकाणी ऑर ॲज इट इज, निगेशन P ॲज इट इज. आता बघा, निगेशन P ची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू और फॉल्स म्हणजे ट्रू होणार. निगेशन P ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स और फॉल्स म्हणजे फॉल्स होणार. सो या कंप्लीट स्टेटमेंटची व्हॅल्यू फक्त आणि फक्त कशावरती डिपेंडंट आहे, निगेशन P वरती. देअरफॉर याच्यामध्ये हा और आणि F ह्या दोन्ही गोष्टी रिलेक्टंट होऊन जातात आणि उरतो का आपल्याकडे फक्त निगेशन P. दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. कुठे आपल्याकडे असं ऑप्शन बघा बरं, निगेशन P, ऑप्शन ए इज दी करेक्ट आन्सर. आणि आपल्या समोर म्हणजेच तुमच्या समोर आणि माझ्या मागे आहे क्वेश्चन नंबर 15. काय म्हणतं बघा बरं, इफ स्टेटमेंट्स P अँड Q आर ट्रू, P आणि Q दोघांची पण ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू, अँड R अँड S आर फॉल्स, देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ आपल्याला दिले एक कंपाऊंड स्टेटमेंट अँड हे दुसरं कंपाऊंड स्टेटमेंट यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या आहेत आणि त्या रेस्पेक्टिव्हली आपल्याला याच्यामध्ये जज करायचं आहे. आता हे आपल्याकडे आहे पहिलं स्टेटमेंट. याच्यामध्ये आपण सगळ्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ठेवून देऊ. P ची आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. हा काय झाला, ट्रू इम्प्लाइज ऑन ट्रू. हा ब्रॅकेट याचा निगेशन डबल इम्प्लाइज R ची व्हॅल्यू आणि S ची व्हॅल्यू फॉल्स आहे, फॉल्स अँड फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स म्हणजे काय झाला, फॉल्स. याला डबल इम्प्लिकेशन विथ काय, ट्रू इम्प्लाइज ट्रू म्हणजे हा झाला ट्रू आणि हा निगेशन काय आहे, निगेशन ऑफ ट्रू म्हणजे झाला फॉल्स. सो दिस बिकेम फॉल्स डबल इम्प्लाइड ऑन फॉल्स. याचा रिझल्ट होतो ट्रू. कारण डबल इम्प्लिकेशनमध्ये जर दोन्ही साईन सेम असतील मग ते फॉल्स असो किंवा ट्रू असो, समोर रिझल्ट काय येणार, ट्रू. सो पहिलं जे आपल्याकडे स्टेटमेंट आहे याची व्हॅल्यू आली ट्रू. आता दुसऱ्या स्टेटमेंटची व्हॅल्यू चेक करू. मी दुसरं स्टेटमेंट लिहून घेतो बघा. याच्यामध्ये परत आपण P आणि Q आणि R आणि S च्या व्हॅल्यूज ठेवून देऊ. P ची व्हॅल्यू आहे ट्रू, निगेशन P म्हणजे काय झालं, फॉल्स. इम्प्लाइड ऑन Q ची व्हॅल्यू आहे ट्रू. त्याच्यानंतर अँड R डबल इम्प्लाइड S दोघांची पण व्हॅल्यू आहे फॉल्स डबल इम्प्लाइड ऑन फॉल्स. बघा, फॉल्स डबल इम्प्लाइड फॉल्स हा काय झाला, ट्रू. अँड हा फॉल्स इम्प्लाइड ऑन ट्रू हा झाला ट्रू. ट्रू अँड ट्रू म्हणजे झाला ट्रू. सो बेसिकली सेकंड स्टेटमेंट सुद्धा व्हॅल्यू ट्रू येते, फर्स्ट स्टेटमेंट सुद्धा व्हॅल्यू ट्रू येते. त्याच्यामुळे दोन्हीची पण व्हॅल्यू ट्रू म्हणजे TT यायला पाहिजे. ऑप्शन बी. ऑप्शन बी मित्रांनो इज दी करेक्ट ऑप्शन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स.
लक्षात ठेवा.